नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहेत श्रीयुत पाराजी धोंडीराम पैठणे यांच्या शेतामध्ये, गाव लिंबारुई, तालुका जिल्हा बीड. तर शेतकरी बंधूंनो, यांचं जर वैशिष्ट्य म्हणजे हे गेल्या 4 वर्षापासून रॅम्बो या वाणाची, तुलसी सीडच्या रॅम्बो या वाणाची नियमित लागवड करतात. त्यांनी आत्ताच आपल्याला सांगितलं, याचं कारण एकच आहे की जास्तीत जास्त म्हणजे प्रत्येक वर्षी विक्रमाचं रेकॉर्ड त्यांनी केलेलं आहे पहा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा कापूस लावलेला आहे साधारण 16 जूनला आणि आज आहे पहा 21 सप्टेंबर, म्हणजे साधारण आज 96 दिवसाचा हा कापूस आहे. म्हणजे 100 दिवस व्हायला 2-4 दिवस अजून बाकी येतं आणि अतिशय चांगलं पीक यांनी आणलेलं आहे पहा. जर सगळ्यात महत्त्वाचं जर म्हणजे आम्ही जसं सांगतोय ना, ही जी बोंडाची चेन आहे पहा, तर 5 पाकळ्याची अतिशय टपोरी बोंड येतं. बोंड अतिशय जवळ लागलेली आहेत पहा. सगळ्यात महत्त्वाचं असेल तर वरचं जरी बोंड पाहिलं आपण, हे बोंड सुद्धा 5-5 पाकळ्याचं आहे. हे नवीन येणारं बोंड सुद्धा 5 पाकळ्याचं आहे. म्हणजे नवीन बोंड सुद्धा 5 पाकळ्याचं आहे पहा. 1 2 3 4 5 हे सुद्धा बोंड 5 पाकळ्याचं आहे. आणि हे जे खालची बोंड येतं तुम्हाला दाखवली होती, ही सुद्धा 5 पाकळ्याचीच बोंड. म्हणजे रॅम्बो वाणाला सगळ्यात जास्तीत जास्त 5 पाकळ्याची बोंड येतात. पानं अतिशय कमी असतात, त्याच्यामुळं फवारणी कमी लागती. आणि आज आपण जर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी 96 दिवसामध्ये किती बोंड रॅम्बो वाणाला झालीत ही आपण प्रत्यक्ष मोजणार आहेत पहा. तर कोण मोजतं? तुम्ही मोजता? मोजा, तुम्ही मोजा. तर आणि मासा मोठ्याने म्हणा 1 2 3 4